चांगल्याच्या पंक्तीला बसाल ना तर निश्चित पूज्यत्व प्राप्त होतं. हा राहू एकदा देवांच्या पंक्तीला बसला, आजही त्याची देवांच्या सोबत पूजा होते. बरं, संगत चांगली ठेवावी, चांगल्याच्या संगतीला बसावं, सदा संगती सज्जनांची धरावी. आता देव सगळे अमृत प्राशन करून बलवान झालेले असतात. देव दैत्यांचं परत युद्ध होतं आणि त्या युद्धामध्ये देवांचा विजय होतो आणि त्यावेळेस दैत्यांचा राजा असणारा बली याला सुद्धा देव समाप्त करून टाकतात. आता राजा बलीचं गतप्राण झालाय. त्या दैत्याने शुक्राचार्यांकडे आणलं. आणि शुक्राचार्यांकडे आणून शुक्राचार्यांनी मृत संजीवनी विद्येचा प्रयोग करत संजीवनी विद्येचा त्याच्या प्रभावाने बलीला परत जिवंत केलं. आणि शुक्राचार्य म्हणाले की राजा बले, आता तुला बलसंपन्न झालं पाहिजे. तू अपराजित होण्यासाठी तुला बलसंपन्न होणं आवश्यक आहे. आणि बलसंपन्न होण्यासाठी काय आवश्यक आहे? यज्ञादींचा अनुष्ठान आवश्यक. लक्षात घ्या, जीवनामध्ये उन्नती प्राप्त करायची असेल, बलसंपन्नता प्राप्त करायचं असेल, ऐश्वर्य प्राप्त करायचं असेल, पद प्राप्त करायची असतील, सर्वोच्च साधन जर कुठलं आहे तर ते म्हणजे यज्ञ आहे. बरं, आणि ते देवांना प्राप्त करायचे असेल तर देवांना सुद्धा यज्ञ करावं लागतात आणि दैत्याला प्राप्त करायचे असेल तर दैत्यांना सुद्धा यज्ञ करावं लागतं. देवांना सुद्धा देवगुरु बृहस्पतींच्या आचार्यत्वाखाली यज्ञ करावं लागतात आणि दैत्यांना सुद्धा दैत्यगुरु शुक्राचार्यांच्या आधिपत्याखाली यज्ञ करावं लागतं. आपली वैदिक प्रक्रिया परंपरा इतकी अकाट्य आहे की ज्याला कुणाला उन्नती पाहिजे त्याला त्या मार्गाने जावंच लागतं. शुक्राचार्य म्हणतात की आता तू यज्ञ करून बलसंपन्न झालं पाहिजे. आणि शुक्राचार्यांनी जिवंत केल्यावर बलीला एका पाठोपाठ एक यज्ञ त्याच्याकडून करून घेतले. आता यज्ञ त्याच्याकडून करून घेतले तर एक एक जसा 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 यज्ञ होऊ लागला तसा तसा राजा बली हा बलसंपन्न होत होता. आता नियम असा आहे की 100 अश्वमेध यज्ञ केले की स्वर्गाचा राजा इंद्र बनता येतो. शुक्राचार्य म्हणाले की आपण दैत्य लोक काय करतो, डायरेक्ट आक्रमण करून स्वर्गाची गादी इंद्राचं आसन आपण खेचून आणतो. आपण जर रीतसर पद्धतीने गेलो तर आपल्यालाही कुणी हटवू शकणार नाही त्या गादीवरून. म्हणून एका पाठोपाठ एक अश्वमेध यज्ञ होऊ लागले. शुक्राचार्यजी महाराज राजा बलीकडून एका पाठोपाठ एक यज्ञ करून घेत होते. आणि होता असं सगळ्या जगाला राजा बलीनी परत जिंकलं. स्वर्गाला जिंकलं, पृथ्वीला जिंकलं, पाताळाला जिंकलं. सगळे लोकांतर राजा बलीनी परत जिंकले आणि सगळ्यांवर आपलं आधिपत्य यज्ञाच्या माध्यमातून, यज्ञशक्तींच्या माध्यमातून पुन्हा प्रस्थापित केलं. राजा बलीने सगळ्यांना जिंकलं. कुणाला कशा प्रकारे जिंकलं याचं इथं वर्णन आहे. देवांना पराक्रमाने जिंकलं, मंत्राने जिंकलं, अजून कुणाला अस्त्राने जिंकलं, कुणाला शस्त्राने जिंकलं. पण हे सगळं ऐश्वर्य ज्यांच्या माध्यमातून यज्ञाधिकांच्या माध्यमातून प्राप्त झालं त्या ब्राह्मणांना सुद्धा राजा बलीने जिंकलं. कसं जिंकलं इथं वर्णन आहे. त्या ब्राह्मणांना राजा बलीने विनम्रतेने जिंकलं. इथं वर्णन आहे. तम ब्राह्मणा भृगवः प्रीयमाणा अया जयन् विश्वजिता त्रिणागम
जिगीषमाणं विधिनाभिषिच्य महाभिषेकेन महानुभावा. सर्वांना यथा योग्य प्रकारे राजा बलीने जिंकलं, ब्राह्मणांना विनम्रतेने जिंकलं. हे सगळं का सांगावं लागतंय हो? हे ह्यासाठी सांगावं लागतं की दुर्भाग्याने आपल्या संतांच्या महाराष्ट्रामध्ये तथाकथित काही दुरात्मे जे महात्मा म्हणून प्रसिद्ध झाले, इतका विकृत असा इतिहास त्यांनी लिहून ठेवला आहे. राजा बलीचा, भगवान वामनांचा, सगळ्या दशावतारांचा, आपल्या धर्माचा इतका विकृत इतिहास त्यांनी लिहून ठेवला आहे की लोकांना खरा इतिहास माहीत नाही. राजा बलीचा प्रसंग खरा काय हे लोकांना माहीत नाही. काय काय इतिहास लिहिण्यात आलेत की राजा बली शेतकऱ्याचा प्रतिनिधी होता आणि मग दैत्य म्हणजे मूल निवासी होते, ते पुरोगामी होते. काय काय विकृत इतिहास लिहिलाय. आणि येणारी आपली पुढची तरुण पिढी हेच वाचते. कारण की ते लिहिणारे तथाकथित महात्मा, तथाकथित समाजसुधारक, तथाकथित नेते, तथाकथित पुढारी, तथाकथित अजून कोण संत युगपुरुष, त्या सगळ्या नेत्यांचे, पाप्यांचे त्यांनी लिहून ठेवलंय, त्याच्यामुळं ते प्रमाण झालं. पण मूळ भागवतामध्ये, भागवत असेल, विष्णू पुराण असेल, कुठल्याही ग्रंथामध्ये काय इतिहास आहे आपल्याला माहीत पाहिजे. बली राजा हा कधी शेतकऱ्यांचा प्रतिनिधी नव्हता, दैत्यांचा राजा होता आणि ब्राह्मणांचा विशेष भक्त होता. दैत्य गुरु शुक्राचार्यांनी त्याला परत जिवंत केलं होतं. नानाविध यज्ञ करून बलसंपन्न झाला होता, दैवांवर विजय प्राप्त केला आणि ब्राह्मणांची अखंड सेवा केली. इथं वर्णन आहे, भृगुवंशीय ब्राह्मणांची विशेष सेवा केली आणि त्यांची विशेष सेवा करून त्यांच्याकडून मंत्राशीर्वाद, मंत्रशक्ती, यज्ञाशीर्वाद, यज्ञशक्ती प्राप्त केली. स एव विप्रार्जितयोर धनार्थितैः. त्याला सारखं वाटायचं की मला हे सगळं जे ऐश्वर प्राप्त झाले ना, हे यज्ञांच्या माध्यमातून प्राप्त झाले. ते यज्ञ ज्या भृगुवंशीय ब्राह्मणांकडून त्यांनी माझ्याकडून करून घेतलेत ना, खरोखर त्यांचे खूप मोठे उपकार आहेत. मी धन्य आहे. हा मानस, ही श्रद्धा त्यांच्या मनामध्ये असायची. इथं स्पष्ट वर्णन आहे. एवं स विप्रार्जितयोर एवं स विप्रार्जितयोर यो धनार्थैः कल्पिते स्वैस्तैस्तोन विप्रान् प्रदक्षिणीकृत्य कृतप्रणामः प्रल्हाद मामंत्र्य नमश्चकार. काय सुंदर वर्णन आहे. त्या ब्राह्मणांच्या प्रति कृतज्ञ भाव असायचा मनामध्ये आणि कृतज्ञ भाव असून त्यांची नित्य सेवा पूजा तो करायचा. आपल्या आजोबा प्रल्हाद महाराज यांच्याद्वारे प्रदत्त केलेली जी भगवंताच्या भक्तीची, भागवत धर्माची जी शिक्षा आहे ना, त्याचं आचरण राजा बली करायचे. आता झालं असं की अशा प्रकारे परत त्यांनी त्रिलोकीवर विजय प्राप्त केला. आता देव स्वर्गातून निष्कासित झाले. सगळेच्या सगळे देवांनी भगवंताला प्रार्थना केली. भगवान म्हणाले, बघा, तुमच्यासाठी मी समुद्र मंथन केलं आणि समुद्र मंथन करून तुम्हाला अमृत प्राप्त करून दिलं. इतकं केलं की नाही मी तुमच्यासाठी, आणि तुम्ही त्याचा काय फायदा घेतला? तुम्ही परत गाफील राहिलात. आणि त्यावेळेस राजा बलीचं शरीर सुटलं होतं. त्यांनी परत शुक्राचार्यांच्या कृपेने त्याचं शरीर परत जिवंत झालं. यज्ञाधिकांच्या माध्यमातून त्यांनी परत तप करून त्यांनी ऐश्वर्य त्रिलोकीवर विजय प्राप्त केला. त्यांनी परिश्रम केला आणि तुम्ही गाफील राहिलात. तुम्ही त्याच योग्यतेचे आहात. देव म्हणतात काही करा आणि
आम्हाला परत राज्य प्राप्त करून द्या. देव म्हणतात, भगवान श्री हरी विष्णू म्हणतात, थांबा, भोगावं लागेल तुम्हाला. जोपर्यंत तुमचे भोग समाप्त होत नाहीत तोपर्यंत. देवांची आई आदिती ती भगवंताचं विशेष अनुष्ठान करते आणि सगळ्यांचा आग्रह असतो म्हणून भगवान इतकं म्हणतात की बघा, एखादा दुष्ट असला तर त्याला युद्ध करून मी जिंकू शकतो, पण इथं असं आहे की एक लक्षण असं आहे की ते माझ्या भक्तीचं लक्षण आहे. कुठलं लक्षण? ब्रह्मण्यता, ब्राह्मण भक्ती. जे कोणी वेद शास्त्र इत्यादींचे अध्ययन करून त्यांच्याप्रमाणे आपलं जीवन जगणारे जे सात्विक आहेत ना, अशा वेदपाठी ब्राह्मणांची भक्ती ही साक्षात माझी भक्ती आहे बरं. आणि नेमका हा बली हा करतोय, हे करतोय, या ब्राह्मणांची सेवा करतोय, त्याच्यामुळं युद्ध करून मी ह्याला जिंकू शकत नाही. मला ह्याला जिंकायचंय ना, तर मला आता तो ब्राह्मणांची सेवा करतोय तर मलाही ब्राह्मण वेश धारण करणं आवश्यक आहे. आणि असं म्हणून भगवान श्री हरी विष्णू हे सर्व देवांच्या आग्रहाखातर दिव्य बटुक स्वरूपामध्ये अवतीर्ण होतात. वामन नारायण भगवान की जय. वामनाच्या रूपामध्ये भगवान श्री हरी विष्णू प्रकट होतात आणि बटुक रूपामध्ये थेट राजा बलीच्या यज्ञ मंडपामध्ये जातात. विलक्षण तेज श्री राजा बली पाहतो, स्वागत करतो, पाद्यपूजा करतो. इतकं विलक्षण तेज मी कधी पाहिलं नाही, इतका तेजस्वी बटू मी कधी पाहिला नाही. धन्य झालो महाराज, माझं यज्ञ करणं आज धन्य झालं. त्याची पूजा केली आणि म्हणाले की काहीतरी मागा, वाटेल ते मागा. वामन नारायण म्हणाले, काही नाही राजा, मला 3 पाऊल जमीन दे. तेरे द्वार खड़ा भगवान, भगत भर दे रे झोली. तेरे द्वार खड़ा भगवान, भगत भर दे रे झोली. तेरे द्वार खड़ा भगवान, भगत भर दे झोली. तेरे द्वार खड़ा भगवान, भगत भर दे झोली. ओ तेरे द्वार खड़ा भगवान, भगत भर दे रे झोली. तेरे द्वार खड़ा भगवान, भगत भर दे रे झोली. ओ तेरे द्वार खड़ा भगवान, भगत भर दे झोली. तेरे द्वार खड़ा भगवान, भगत भर दे झोली. हो तेरा होगा बड़ा कल्याण, तेरा होगा बड़ा कल्याण. भगत भर दे रे झोली. तेरे द्वार खड़ा भगवान, भगत भर दे रे झोली. ओ तेरे द्वार खड़ा भगवान, भगत भर दे रे झोली. तेरे द्वार खड़ा भगवान, भगत भर दे रे झोली. तेरे द्वार खड़ा भगवान, भगत भर दे रे झोली. जय हो.
सारी धरती डोल उठा गगन सारा, डोल उठी है सारी धरती डोल उठा गगन सारा। तेरा होगा बड़ा कल्याण, तेरा होगा बड़ा कल्याण, भगत भर दे रे झोली। तेरे द्वार खड़ा भगवान, भगत भर दे रे झोली। तेरे द्वार खड़ा भगवान, भगत भर दे हो झोली। तेरे द्वार खड़ा भगवान, भगत भर दे झोली। भक्त वत्सल भगवान भगवान की जय। तेरा हो जाएगा कल्याण, भगत भगत देर जी झोली। साक्षात भगवान आज द्वार पे खड़े हैं। राजन 3 पग भूमि चाहिए। बलि कहते हैं कि ब्राह्मण देवता आप हो तो बहुत तेजस्वी, पर आपको क्या मांगना चाहिए इसका भी ज्ञान नहीं है। आप उम्र में बहुत छोटे हो अभी, आप स्वयं वामन तो हो, बौने तो हो, पर आपकी आपकी अभी समझ नहीं है आपको। अरे पूरे संसार का राजा आपके सामने है देने के लिए, और क्या मांग रहे हो आप? 3 पग भूमि। इससे क्या होगा? अरे एक बार यदि मुझसे किसी ने मांग लिया ना, जिंदगी भर उसे किसी से मांगने की जरूरत नहीं पड़ती। बढ़िया सोना चांदी पद भूमि ऐसी कुछ बड़ी चीज मांग लो कि जिंदगी भर आराम से बैठ के खा सको। ये 3 पग भूमि क्या लगा रखा है? वामन भगवान कहते हैं कि भाई ब्राह्मण को संतोषी होना चाहिए। हमें क्या है भाई, जितने जमीन में बैठ के संध्या जब तप कर सकते हैं, बस उतनी जमीन काफी है। ज्यादा की अपेक्षा नहीं करनी चाहिए। अब बलि आग्रह कर रहा है और वामन भगवान कह रहे नहीं, मुझे यही इतना चाहिए। शुक्राचार्य जी ने सोचा यजमान आग्रह कर रहा है, और यजमान इतना आग्रह करे प्रेम से और ब्राह्मण मना करे, ये डुप्लीकेट ब्राह्मण लग रहा है। जैसे ही ध्यान लगा के देखा, अरे न ये बामन है न 53, ये साक्षात भगवान विष्णु हैं, मत दो इन्हें। जैसे ही राजा बलि ने सुना कि विष्णु हैं, शुक्राचार्य जी को तो धक्का लगा, पर राजा बलि को और आनंद हुआ। अरे यदि ये साक्षात भगवान श्री हरि विष्णु हैं, तो इससे बड़ा भाग्य और क्या हो सकता है। अनंत कोटि ब्रह्मांड के नायक भगवान परमात्मा को मांगने के लिए मेरे दरवाजे पे आना पड़ा। मैं उनका दाता हूं, इससे बड़ा भाग्य और मेरा क्या हो सकता है। गुरुजी मैं अवश्य दान दूंगा। गुरुजी ने कहा नहीं मत दो, संपत्ति चली जाएगी। राजा बलि ने कहा कि गुरुजी, जब संपत्ति कितनी छोटी चीज है, अरे साक्षात भगवान सामने खड़े हैं और मैं संपत्ति की चिंता करूं? नहीं महाराज, संकल्प मतलब क्या कोई केवल जल लेके छोड़ने का नाम ही संकल्प नहीं। मन से भी यदि हमने सोच लिया कि मुझे देना है तो संकल्प हो गया, और मैं तो दान दे रहा हूं। शुक्राचार्य जी महाराज ने कहा श्रीहीन हो जाओगे, ऐसा कह के चले गए। और भगवान वामन नारायण कहते हैं कि दे रहे हो ना राजा,
संकल्प करोगे ना? ठीक है महाराज, जैसा आप कहेंगे वैसा करेंगे। हाथ में जल लिया और संकल्प पढ़ने लगे। विष्णुर्विष्णुर्विष्णुः श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणः द्वितीये परार्धे श्रीश्वेतवाराहकल्पे वैवस्वतमन्वन्तरे अष्टाविंशतितमे कलियुगे कलिप्रथमचरणे जम्बूद्वीपे भरतवर्षे भारतखण्डे आर्यावर्तान्तर्गत ब्रह्मावर्तैकदेशे पुण्यप्रदेशे सारा देश काल तिथि वार नक्षत्र आदियों का उच्चारण किया और ये 3 भूमि मैं इस ब्राह्मण को दान देता हूं, इस प्रकार का संकल्प भगवान वामन नारायण ने राजा बलि से करवाया। और जैसे ही संकल्प पूर्ण हुआ, एको विष्णुर्महद्भूतं पृथक भूतान्यनेकशः त्रीन् लोकान् व्याप्य भूतात्मा भुंक्ते विश्वभुगव्ययः। विराट स्वरूप भगवान वामन नारायण ने धारण किया। देखते देखते धीरे 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 उनका स्वरूप बढ़ रहा है, विराट स्वरूप उनका हो रहा है। दिखने में अभी तो छोटे लगने वाले वामन भगवान शीघ्र उनका शरीर बढ़ गया, विराट स्वरूप हो गया। लंबे लंबे उनके पांव, लंबे लंबे उनके हाथ, धीरे धीरे बढ़ते 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 आकाश मंडल तक उनकी ऊंचाई पहुंच गई। और जैसे ही पहुंच गई महाराज, उनकी नाखून भी आकाश तक फैले हुए, ये जब जैसे ही देखा, राजा बलि को ध्यान में आ गया कि अरे ये साक्षात भगवान श्री हरि विष्णु है। और भगवान वामन नारायण ने पहला पग उठाया और अपने पग से त्रिलोकी नापने लगे। भूलोक, भुवरलोक, स्वरलोक, महरलोक, जनोलोक, तपोलोक, सत्यलोक, ब्रह्मलोक तक सारे लोकों को नाप लिया। और जैसे ही ब्रह्मलोक में भगवान का चरण जा रहा था, ब्रह्मा जी ने तुरंत वहीं पे उस चरण की पाद्य पूजा की और उसी पाद्य पूजा का जल त्रिभुवन पावनी गंगा जी के रूप में विराजमान। उस समय अपने कमंडलू में वह गंगा जी को ब्रह्मा जी ने धारित किया था। 2 पगों में सारा त्रिभुवन, सारा राज्य बलि का व्याप्त कर लेते हैं भगवान वामन नारायण। और अब कहते हैं बलि, तीसरा पग बाकी है, कहाँ रखूं बता। बलि हाथ जोड़ के कहता है, महाराज जो कुछ भी था आपने तो ले लिया, खैर आपका ही था, तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा। और भगवान डराते धमकाते हैं लीला पूर्वक, कहते हैं कि अरे मीठी मीठी बातें मत करो, जल्दी बताओ तीसरा पग कहाँ रखना है। बलि हाथ जोड़ के कहता है, महाराज संपत्ति बड़ी कि संपत्ति का मालिक बड़ा। भाई 2 पगों में आपने मेरी संपत्ति नापी है, तीसरे पग में अभी तक आपने मुझे नहीं नापा है। आप यही कृपा करो, तीसरा पग आप मेरे माथे पे धारण पधराइए। जिन चरणों का ध्यान बड़े बड़े सिद्ध योगी, ऋषि, मुनि, तपस्वी इत्यादि सारे महापुरुष करते हैं ना, घर बार छोड़ के जंगल में जाके बड़ी तपस्या करनी पड़ती है हजारों सालों की, जिन ऋषि मुनियों को आपके चरणों की प्राप्ति के लिए, उन चरणों को आप मेरे माथे पे पधराइए। वामन नारायण प्रसन्न होके तथास्तु कहते हैं, अपना तीसरा पग राजा बलि के मस्तक पे पधराते हैं और वरदान देते हैं कि राजा तुम पाताल लोक का राज्य तुम्हें प्राप्त होगा,
पाताल लोक में भेज देते हैं। और पाताल लोक का ऐश्वर्य स्वर्ग से भी ज़्यादा है, इस बात को ध्यान रखिए। पाताल लोक का राज्य राजा बलि को देते हैं और अब कहते हैं कि मैं तुम्हारी भक्ति से प्रसन्न हूँ, मैं तुम्हारी निष्ठा, सत्य निष्ठा, धर्म निष्ठा, भगवत निष्ठा, इससे मैं प्रसन्न हूँ, कुछ मांगी। राजा बलि कहते हैं कि भगवान, देना हो तो दीजिए जन्म जन्म का साथ। मेरे सिर पे रख दे ठाकुर, हो मेरे सिर पे रख दो ठाकुर अपने दोनों हाथ। अरे देना हो तो दीजिए जन्म जन्म का साथ, देना हो तो दीजिए जन्म जन्म का साथ। देना हो तो दीजिए जन्म जन्म का साथ, देना हो तो दीजिए जन्म जन्म का साथ। वो मेरे सिर पे रख दो बाबा, हो मेरे सिर पे रख दो कान्हा अपने दोनों हाथ। देना हो तो दीजिए जन्म जन्म का होता है। जित देखो तित श्याममयी, इस प्रकार से एक जन्म नहीं जन्म जन्मों तक आपका साथ, आपकी कृपा बनी रहे। देने वाले राम प्रभु से धन और दौलत क्या मांगे, देने वाले राम प्रभु से धन और दौलत क्या मांगे। राम प्रभु से मांगे तो फिर नाम और इज्जत क्या मांगे, श्याम प्रभु से मांगे तो फिर नाम और इज्जत क्या मांगे। मेरे जीवन में तू कर दे हो मेरे जीवन में तू कर दे बाबा कृपा की बरसात। हो देना हो तो दीजिए जन्म जन्म का साथ, देना हो तो दीजिए जन्म जन्म का साथ। ओ मेरे सर पे रख दे ठाकुर, हो मेरे सिर पे रख दे ठाकुर अपने दोनों हाथ। देना हो तो दीजिए जन्म जन्म का साथ, देना हो तो दीजिए जन्म जन्म का साथ। देना हो तो दीजिए जन्म जन्म का साथ, देना हो तो दीजिए। वामन नारायण भगवान भगवान की जय।